नोव्हेंबर महिना अनेक अर्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. नोव्हेंबर महिन्यात वर्षातील मोठा आणि महत्त्वाचा मानला गेलेला दिवाळीचा सण दीपोत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात देशभरात साजरा करण्यात आला. दिवाळी झाल्यानंतर आता कार्तिकी एकादशीचे वेध लागले आहेत. याला प्रबोधिनी एकादशी किंवा विष्णू प्रबोत्सव असेही म्हटले जाते. आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या चातुर्मासाची कार्तिकी एकादशीला सांगता होत आहे. कार्तिकी एकादशी कधी आहे, तारीख, महत्त्व आणि काही मान्यता जाणून घेऊयात. आषाढी एकादशीप्रमाणे कार्तिक एकादशीलाही हजारो वारकरी वारी करतात. विठ्ठल दर्शनाची ओढ भाविकांना लागलेली असते. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. कार्तिकी एकादशी अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जाते. यंदा श्रावण महिना अधिक असल्याने चातुर्मासाचा कालावधी 5 महिन्यांचा झाला होता. कार्तिक एकादशीला चातुर्मासाची सांगता होत आहे. आषाढी आणि कार्तिकी या 2 एकादशींच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो. यंदा सन 2023 मध्ये गुरुवार 23 नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशी आहे. कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस मानला जातो. कर्क संक्रांत आषाढ मासात येते, म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस देवशयनी एकादशी म्हटले आहे. त्या दिवशी देव झोपी जातात अशी समजूत रूढ आहे. कार्तिक शुद्ध एकादशी देव झोप घेऊन जागृत होतात, म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते. नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालनकर्ता श्री विष्णू निष्क्रिय असतो, म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णू प्रबोत्सव साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्षप्राप्ती होते अशी मान्यता आहे. भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्त्व आहे. श्री विष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिय असेही संबोधले जाते. तुळशी वाचून केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराणात म्हटले आहे. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले. त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते. तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील त्या सर्वांचे उद्यापन केले जाते. हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित आहे. धनाच्या दृष्टीने या दिवसाचे महत्त्व असून या दिवशी व्रत करत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली पाहिजे. अशी करा पूजा. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान आदींपासून निवृत्त व्हावे. सकाळची दिनचर्या संपवून भगवान विष्णूच्या पूजेला प्रारंभ करावा. यासाठी भगवान विष्णू यांची मूर्ती पूर्व दिशेला पिवळ्या कपड्यावर स्थापित करा. नंतर भक्तिभावाने विष्णूची पूजा करावी. देवासमोर तुपाचा दिवा लावत फुले व फळे अर्पण करा. दरम्यान ओम अच्युताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. एकादशीला व्रत दरम्यान फक्त फळे खावेत. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाला अन्नदान करावे किंवा गरजूंना दान करून व्रत सोडावे. प्रबोधिनी एकादशीच्या व्रत दरम्यान फक्त फळांचे सेवन करावे. कोणाशीही खोटं बोलू नका, तसेच कोणाचाही अपमान करू नका. या दिवशी धूम्रपान, मद्यपान, तंबाखू आणि मादक पदार्थांपासून दूर राहा. तसेच इतरांचा आदर करत सर्व वाईट गोष्टींपासून दूर राहा. विधिवत पूजनासह एकादशीला हे नियम पाळल्यास भगवान विष्णूसह माता लक्ष्मीची कृपा लाभते. देव उठणी एकादशीला सर्व एकादशी तिथीमध्ये महत्त्वाची मानली जाते. कार्तिक शुक्ल एकादशीला देव उठणे एकादशी म्हणतात. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेतून 4 महिन्यांनी जागे होतात आणि पुन्हा एकदा पृथ्वीची सर्व कामे आपल्या हातात घेतात. प्रबोधिनी एकादशी म्हणजे काय? देव प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या झोपेनंतर जागे होतात, म्हणून या एकादशीला देव प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. 4 महिन्यापासून बंद असलेली मांगलिक कामे, शुभ कार्य आणि विवाह प्रबोधिनी एकादशीपासून पुन्हा सुरू होतात. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी ही प्रबोधिनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी तुळशी विवाह केला जातो. प्रबोधिनी एकादशीला हिंदीमध्ये देव प्रबोधिनी एकादशी, हरिप्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. देवउठणी एकादशीपासून मांगलिक कार्य सुरू होतात.
विवाह आणि मांगलिक कामे देवउठणी एकादशीपासून सुरू होतात. ही तारीख पावसाळा किंवा पावसाळ्याची पूर्ण समाप्ती मानली जाते. या दिवशी तुळशी विवाह केला जातो. तुळशीला विष्णूचे प्रतीक मानले जाते. तुळशीला औषधीचे महत्त्व आहे, तसेच धार्मिक महत्त्व आहे. तुळशीला तिच्या गुणधर्मामुळे विशेष महत्त्व प्राप्त आहे. कार्तिक शुक्ल एकादशीला भगवान विष्णूचा जागरण दिवस देखील आहे. देवउठणी हा चातुर्मास शेवटचा दिवस मानला जातो. आषाढ शुक्ल एकादशीपासून म्हणजेच हरिशयनी एकादशीपासून विष्णूजी क्षीरसागरात विसावा घेतात, ज्याची समाप्ती देवउठणी एकादशीला होते. या दिवशी उपवास, पूजा, दान याचे विशेष महत्त्व आहे. प्रबोधिनी एकादशीचे दानाचे महत्त्व. देवउठणी एकादशीला दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. या दिवशी शेणाचे घर पवित्र करण्याची परंपरा आहे. ही परंपरा आजही गावात पाळली जाते. या दिवशी नवीन धान्य, मका, गहू, बाजरी, उडीद, गूळ, कपडे इत्यादी दान केले जाते. यासोबतच पालापाचोळा, रताळे, मनुका, ऊस इत्यादीचे दान करणे उत्तम मानले जाते. असे मानले जाते की या वस्तूचे दान केल्याने भगवान विष्णूची विशेष कृपा होते, भाग्य वाढते आणि सुखाची प्राप्ती होते. तुळशी विवाह. 4 महिन्याच्या निद्रानंतर देवउठणी एकादशीच्या दिवशी देवतांना जागृत केल्यानंतर शालिग्राम आणि तुळशीचा विवाह होतो आणि त्यानंतर लग्न आणि लग्न कार्य सुरू होते. क्षीरसागरात 4 महिन्यांच्या विश्रांतीनंतर भगवान विष्णू पुन्हा विश्वाचे संचालन करण्याचे कार्य हाती घेतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपासून म्हणजे देवशयनी एकादशीपासून श्रीहरी झोपी जातात आणि नंतर देवउठणी एकादशीला उठतात. प्रबोधिनी एकादशी मराठी कथा. प्रबोधिनी एकादशी संबंधित एक पौराणिक कथा प्रचलित आहे. एकदा देवी लक्ष्मी भगवान विष्णूंना विचारते की स्वामी, तुम्ही रात्रंदिवस जागता किंवा लाखो करोडो वर्षासाठी योग निद्रेमध्ये जातात. असे केल्याने समस्त संसारमधील प्राण्यांना या कालावधीमध्ये खूपच अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच तुम्हाला दरवर्षी नियमानुसार झोप घेण्याची विनंती केली जाते. यामुळे मला विश्रांतीसाठीही थोडा वेळ मिळेल. लक्ष्मीजींचे म्हणणे ऐकून विष्णूजी हसतात आणि बोलतात, देवी, तू बरोबर आहेस. माझ्या जागेमुळे सर्व देवांना आणि विशेषतः तुला त्रास होतो. माझ्यामुळे तुला वेळ मिळत नाही. शेवटी तुमच्या कथेनुसार आजपासून मी दरवर्षी 4 महिने पावसाळ्यात झोपेन. माझ्या या झोपेला तात्पुरती झोप आणि प्रलयकालीन झोप म्हणतील. माझी ही छोटीशी निद्रा माझ्या भक्तांना खूप उपयोगी पडेल. या काळात मी तुझ्याबरोबर माझ्या भक्तांच्या घरी वास करीन, जे माझ्या निद्रेच्या भावनेने माझी सेवा करतील आणि झोपेतच आनंदाने उन्नतीचा उत्सव आयोजित करतील. प्रबोधिनी एकादशी का साजरी केली जाते? प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेमधून जागृत होतात. या दिवशी तुळशी विवाह केला जातो. या दिवसापासूनच मांगलिक कार्यांना सुरुवात होते, जसे की लग्न कार्य या दिवसापासून सुरू होतात. अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा.